इचलकरंजी शहरातील राजाराम स्टेडियममध्ये टर्मिन इंजेक्शनचा खच मिळून आल्याने येथील धावण्याचा सराव करणाऱ्या काही युवकांकडून अधिक वेळ आणि वेगाने धावण्यासाठी उत्तेजक इंजेक्शनचा वापर केला जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे। विशेष म्हणजे काही रनिंग कोचच अशा प्रकारची इंजेक्शने धावपटूंना देत असल्याचा संशय व्यक्त होत असल्याने या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे। राजाराम स्टेडियममध्ये दररोज सकाळी 6 ते 8 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेत अनेक खेळाडू व युवक धावण्याचा सराव करतात। स्पर्धात्मक परीक्षांमध्ये शारीरिक चाचणीसाठी तयारी करणाऱ्या युवकांचीही येथे मोठी गर्दी असते। या पार्श्वभूमीवर काही युवक शारीरिक क्षमता आणि धावण्याचा वेग वाढवण्यासाठी इंजेक्शन किंवा औषधांचा वापर करत असल्याची चर्चा आहे। मात्र या प्रकाराला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। त्यामुळे नेमकी कोणती इंजेक्शने वापरली जातात, ती कोण पुरवतो आणि ती वैद्यकीय सल्ल्याने दिली जातात का, याची वस्तुनिष्ठ चौकशी होणे गरजेचे आहे। वैद्यकीय सल्ल्याशिवाय शरीराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोणतेही इंजेक्शन अथवा औषध घेणे धोकादायक ठरू शकते। चुकीच्या किंवा अनियंत्रित वापरामुळे हृदय किंवा रक्तवाहिन्यांसह अन्य आरोग्य विषयक गंभीर गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका असतो। विशेषतः अल्पवयीन खेळाडू अशा प्रकारच्या प्रयोगांच्या विळख्यात सापडत असल्यास हा अधिक गंभीर विषय ठरतो। त्यामुळे महापालिका, क्रीडा विभाग आणि आरोग्य विभागाने राजाराम स्टेडियममधील या चर्चेची तातडीने चौकशी करावी। कोणत्याही खेळाडूला इंजेक्शन देण्यात येत असल्यास त्याची वैद्यकीय वैधता, औषधाचे स्वरूप आणि संबंधित व्यक्तीकडे आवश्यक वैद्यकीय पात्रता आहे का, याची तपासणी करावी अशी मागणी होत आहे।